डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे। आज सकाळपासून या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या क्रीडा महोत्सवाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे। हे क्रीडा महोत्सव आज 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी असे एकूण 4 दिवस या स्पर्धा असणार आहेत। तर आज सकाळी डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर खेळाला सुरुवात करण्यात आली। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन खेळाडूंचे मनोबल वाढवले। या क्रीडा महोत्सवात कबड्डी, चित्रकला, बेचकी, खो-खो, रोप, स्किपिंग, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, स्केटिंग, क्रिकेट, बुद्धिबळ, महिला क्रिकेट, कॅरम, नृत्य स्पर्धा, रस्सीखेच, गोळाफेक, थाळीफेक, लंगडी, लगोरी, विट्टू दांडू, 100 मीटर धावणे असे एकूण 27 खेळ होणार आहेत। या क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा तसेच डहाणू व तलासरी तालुक्यातील 46 शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे। या कार्यक्रमाला जिल्हा सदस्य काशीनाथ चौधरी, डहाणू सभापती प्रवीण गवळी, तलासरी उपसभापती नंदकुमार हाडळा, तलासरी नगरपंचायत नगराध्यक्ष सुरेश भोये, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना संजय कांबळे, माकप तालुका सेक्रेटरी रडका कलांगडा आदी मान्यवर तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तल्हा, डहाणू।